नमस्कार. वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मी स्वामी विवेकानंद ग्रंथावलीतील काही समरी रोज वाचून दाखवते. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्याला जीवन जगण्याची एक ऊर्जा मिळेल. स्वामी विवेकानंद ग्रंथावली कर्मयोग अध्याय 7 मुक्ती. आपण मागे पाहिलेच आहे की कार्य या अर्थाव्यतिरिक्त कर्म शब्दाच्या द्वारे कार्यकारण भावही सूचित होत असतो. फल उत्पन्न करणाऱ्या कोणत्याही कार्यास, कोणत्याही क्रियेस वा कोणत्याही चिंतनास कर्म म्हणत असतात. म्हणून कर्माचा नियम म्हणजेच कार्य कारण संबंधाचा नियम. कारण विद्यमान असले की त्याचे फल हे उत्पन्न होणारच होणार. कशानेही त्याला बाध येणे अगदी अशक्यच. आणि भारतीय दर्शनांच्या मते हा कर्माचा नियम समस्त जगतावर सर्वत्रच राज्य करीत आहे. आपण जे काही पाहतो, जे काही अनुभवतो वा करतो, या विश्वामध्ये कुठेही जी जी म्हणून क्रिया घडते ती एकीकडे पूर्वकर्माचे फल असते, तर दुसरीकडे ती स्वतःच कारण बनून आपल्या फलास जन्म देत असते. या विषयाची चर्चा करीत असतानाच वस्तुतः नियम म्हणजे काय हे बघणेही अत्यंत आवश्यक आहे. नियम म्हणजे घटनांच्या एखाद्या परंपरेचा पुनरावृत्त होण्याचा स्वभाव. एका घटनेनंतर दुसरी एक घटना घडत आहे किंवा त्या दोन्ही कधीकधी एक समयावच्छेद करून घडत आहेत, असे ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी तसे नेहमीच घडेल अशी अपेक्षा आपण करीत असतो. आमच्या देशातील प्राचीन नैयायिक याला व्याप्ती असे म्हणत असत. त्यांच्या मते नियमासंबंधीच्या आमच्या साऱ्या धारणा या व्याप्तीतूनच उद्भवत असतात. कित्येक घटनांची एक परंपरा आमच्या मनावर एका ठराविक क्रमाने बिंबलेली असते. म्हणूनच एखादे वेळी एखादी गोष्ट पाहतात तत्क्षणी तिचा मनामधील इतर कित्येक गोष्टींची संबंध जोडला जातो. कोणतीही कल्पना, कोणताही विचार अथवा आमच्या मानसशास्त्रानुसार चित्तात उत्पन्न होणारा प्रत्येक तरंग हा नेहमीच अनेक स्वसदृश्य तरंग परंपरा निर्माण करतो. यालाच मानसशास्त्रात विचारांचे साहचर्य म्हणतात. आणि कार्यकारण संबंध हा याच व्याप्ती नामक साहचर्य नियमाचा केवळ एक पैलू आहे. नियमाची कल्पना ही बहिर्जगतातही अंतर्जगतातल्या सारखीच असते. आणि ती अशी की नियम म्हणजे एका विशिष्ट घटनेनंतर दुसरी एक घटना घडेल आणि ह्याच क्रमाने त्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती होत राहील, अशी आपल्या मनाची अपेक्षा. आणि म्हणूनच खरे पाहिल्यास नियम हा प्रकृतीमध्ये नाही. तसे म्हटले तर पृथ्वीत गुरुत्वाकर्षण आहे किंवा प्रकृतीमध्ये कुठे एखादा नियम आहे हे विधान चुकीचेच ठरेल. कारण नियम म्हणजे काय? आपले मन ज्या तऱ्हेने किंवा ज्या पद्धतीने घटनांच्या एखाद्या परंपरेची धारणा करीत असते त्या पद्धतीलाच नियम म्हणत असतात. आणि ती जर आपल्या मनातच अवस्थित असते, कित्येक घटना एकामागून एक किंवा एकदम घडतात, त्या पाहून आपल्या मनात दृढ धारणा उत्पन्न होते की भविष्यकालीही निश्चित पुन्हा पुन्हा असेच घडेल. अशा रीतीने त्या परंपरेतील सगळ्या घटना कशा तऱ्हेने घडतात हे तत्त्व आपले मन आकलू शकते आणि यालाच म्हणतात नियम. यानंतरचा प्रश्न म्हणजे नियम सर्वव्यापी असतो ह्या विधानाचा अर्थ काय? आमचे विश्व हे त्या एका अनंत सत्तेचा देशकालनिमित्ताद्वारा सीमित असा केवळ एक अंश होय. हे जग त्या अनंत सत्तेचा एका विशिष्ट साच्यात घालून घडवलेला म्हणजेच देशकालनिमित्तांनी बनलेला एक आविष्कार आहे. यावरून हेही निश्चितपणे सिद्ध होते की नियमांचे अस्तित्व केवळ ह्या सीमाबद्ध जगामध्ये शक्य आहे.
याच्या बाहेर कोणताही नियम असू शकणार नाही. आपण ज्यावेळी जगाविषयी बोलतो त्यावेळी अस्तित्वाचा वा सत्तेचा आपल्या मनाद्वारा सीमित असा अंश एवढाच आपला अभिप्राय असतो. जे आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो, स्पर्शू शकतो, ऐकू शकतो, ज्याविषयी आपण विचार करू शकतो, कल्पना करू शकतो, असे इंद्रिय गोचर अस्तित्व म्हणजे आपले जग. आणि फक्त हेच जग अस्तित्वाचा केवळ एवढाच अंश नियमाच्या अधीन आहे. परंतु याच्या पलीकडे जे अस्तित्व आहे त्यावर मात्र नियमांचा प्रभाव चालणे शक्य नाही. कारण आपल्या या मनोग्राह्य जगतापलीकडे कार्यकारण भाव पोहोचूच शकत नाही. आपल्या मनाच्या वा इंद्रियांच्या अतीत असलेली कोणतीही वस्तू या कार्यकारणाच्या नियमाने बद्ध नसणार. कारण त्या इंद्रियातीत प्रदेशात मनोग्राह्य संबंध किंवा विचारांचे साहचर्य असणे शक्य नाही आणि विचारांच्या किंवा कल्पनांच्या साहचर्याखेरीज कार्यकारण संबंधही अशक्यच. सत्ता किंवा अस्तित्व नामरूपाच्या साच्यात पडून आकारास येते तेव्हाच कुठे त्याच्यावर कार्य करण्याचा अंमल चालू शकतो आणि तेव्हाच त्याला नियमाधीन म्हणता येते. कारण कार्यकारण संबंधच सर्व नियमांचा मूल आधार होय. यावरून हे आपल्या लक्षात येईल की स्वाधीन इच्छा नामक काही चीज असणेच शक्य नाही. हे शब्दच मुळी विरोधात्मक आहेत. कारण इच्छेची आपल्याला जाणीव होत असते आणि म्हणून ज्याची आपल्याला जाणीव होते ते सर्व आपल्या जगामध्येच अंतर्भूत असते आणि आपल्या जगामधील एकूण एक गोष्ट देशकालनिमित्ताच्या साच्यातूनच घडलेली असणार. जी जी वस्तू आपण जाणतो किंवा जी जी वस्तू आपण जाणणे शक्य आहे ती ती कार्यकारणाच्या अधीन असलीच पाहिजे. आणि जे कार्यकारण नियमाच्या अधीन आहे त्याला स्वाधीन म्हणणे वायफळच होय. इतर वस्तू तिच्यावर कार्य करीत असतात आणि ती स्वतःही एक वेगळे कारण बनत असते. परंतु जे या इच्छेच्या रूपात परिणत झाले आहे, जे पूर्वी इच्छा नव्हते पण या देशकालनिमित्ताच्या साच्यात पडून मानवी इच्छेच्या रूपात परिणत झाले आहे, ते मात्र स्वाधीन आहे. आणि हीच इच्छा ज्यावेळी हा कार्यकारणाचा साचा भंगून बाहेर पडेल त्यावेळी ती फिरून स्वाधीन होऊन जाईल. स्वाधीनतेतूनच वा मुक्तीतूनच ती अस्तित्वात येत असते, येऊन या बंधनाच्या साच्यात पडत असते आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा स्वाधीनतेप्रत परत जात असते. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला नियम, व्याप्ती, कार्यकारण भाव, अस्तित्व यासंबंधी अतिशय छान जगण्याचे जे धडे आहेत ते शिकवले आहेत. त्यामुळे हे स्वामी विवेकानंदांविषयीचे मी जे व्हिडिओ करते आहे ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका. ऐकण्याने, श्रवणाने आपल्या मनात नक्कीच बदल घडेल.